नमस्कार. मी दीपाली सावंत. तसं म्हटलं तर हा व्हिडिओ तयार करायला मला फार उशीर झाला आहे. हा व्हिडिओ मी केव्हा टाकायला हवा होता, जेव्हा मी माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल चालू केला तेव्हा पहिला व्हिडिओ म्हटलं तर मी हा टाकायला हवा होता. पण काय करणार, आपल्याला ज्यावेळी आपण यूट्यूबचं चॅनल चालू केलं त्यावेळी आपल्याला माहिती सांगणारं कुणी नव्हतं किंवा आपल्याला त्याच्याविषयी सगळी पुरेपूर माहिती, आपण पहिला व्हिडिओ कोणता टाकायला हवा, आपण आपल्याबद्दल काय माहिती सांगायला हवी, आपला चॅनल कशाबद्दल आहे हे सांगायला हवं पहिल्या व्हिडिओमध्ये, हे आपल्याला कुणीही सांगणार नव्हतं. त्यामुळे आता आपण थोड्या थोड्या आपल्या चुका सुधारत आहे आणि या व्हिडिओला खूप उशीर झाला आहे टाकायला, तरीही मी त्याच्याबद्दल माफी मागते आणि मी माझा हा छोटासा व्हिडिओ चालू करते. आता आपल्याला माहिती सांगायची झाली तर आज आपण आपल्या चॅनलबद्दल आणि आपण हा यूट्यूब चॅनल का चालू केला आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. या यूट्यूब चॅनलपासून आपल्याला आत्तापर्यंत काय फायदा झाला आणि पुढेही आपल्याला काय फायदा याचा होणार आहे याच्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती सांगणार आहे. तुम्ही प्लीज कुठेही व्हिडिओ स्किप न करता प्लीज बघा. एका सर्वसामान्य गृहिणीने आपला बिझनेस बघत हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे. माझ्या ऑर्डर्स कुठे जातात, मी ऑर्डर्स किती बनवते, आमच्या कराड म्हणजे तालुका आहे, माझ्या गावाशेजारीच हा कराड तालुका आहे, माझं गाव ही कारवे आहे. मग या सिटीमुळं मला किती फायदा झाला याच्याविषयी मी थोडीशी आज तुम्हाला या व्हिडिओत माहिती सांगणार आहे. ते तुम्ही कुठेही स्किप न करता बघा. मला आता तुमच्या सपोर्टची गरज आहे सर्वांच्या, खास करून ज्या महिला वर्ग आहेत त्या सर्वांच्या, माझ्या मैत्रिणींची खूप सपोर्टची गरज आहे. तरी प्लीज मला सपोर्ट करा आणि माझ्या जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासारखीच एक गृहिणी स्वतःचा बिझनेस करून स्वतःबद्दल माहिती सांगते, स्वतःच्या बिझनेसबद्दल माहिती सांगते, तिला तुमच्याही मदतीची थोडीफार गरज आहे. प्लीज सपोर्ट करा. चला तर आपण खरं सांगायचं म्हटलं तर मला नवनवीन पदार्थ बनवायला खूप आवडतात. नवनवीन पदार्थ बनवायला, लोकांना खाऊ घालायला ही माझी पूर्वी लग्नाच्या अगोदरपासूनच खूप आवड आहे. त्यामुळे मला किचनविषयी किंवा नवनवीन पदार्थ बनवण्याविषयी पूर्वीपासूनच आवड आहे. त्यामुळे मला हा बिझनेस करायला फार आवडतो. मला कल्पना सुचली की आपण याच्यातनं आपल्याला ही कला एवढी सुंदर दिली आहे देवानं, तर याच्यातने आपण 4 पैसेही कमवू शकतो. आपल्या थोडाफार संसाराला हातभार होईल. आपण स्वतःही दुसऱ्याकडे हात न पसरता स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकतो असं मला वाटल्यानंतर मी म्हटलं की चला, आपल्याला जर या गोष्टींची आवडच आहे तर या गोष्टी आपण बिझनेस थ्रोने विचार करूया. आणि खरं सांगायचं गेलं तर माझ्या हे पदार्थ सर्व आमच्या कराडकरांना अगदी कमी वेळेत खूप आवडले. म्हणजे मला 1 दिवस आडान, 2 दिवस आडान 5-5, 10-10 किलोचीही ऑर्डर असतात. म्हणजे चकली म्हणा, डिंक लाडू म्हणा, चिवडा म्हणा, हे सर्व खूप आवडीने लोक घेतात. हॉस्पिटल लाईनमध्येच माझे सर्व पदार्थ खूप जातात. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर याच्याविषयीच मी यूट्यूब चॅनल खोललं आहे. कारण की आता ऑनलाईनचीच दुनिया चालू आहे आणि आपण ज्यावेळी यूट्यूब चॅनल खोलतो किंवा इंस्टाग्राम खोलतो त्यावेळी आपल्याला खूप जे ओळखत नाही तेही लोक आपल्याला ओळखतात. आपल्याला जर खूप लोक ओळखायला लागली तर आपल्याला बिझनेसलाही खूप फायदा होतो. आणि एका गृहिणीने घरात बसून, घरात राहूनही खूप चांगला बिझनेस करू शकते एक गृहिणी, हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येक वेळे दुसऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा स्वतःसाठी काहीतरी केलेलं केव्हाही बरं. म्हणूनच मी हा यूट्यूब चॅनल खोलला. माझ्या बिझनेसला आता 3 वर्ष पूर्ण झाली. 3 वर्षानंतर मी हा यूट्यूब चॅनल खोलला आहे. मला सहजच कल्पना सुचली की आपणही काहीतरी करू शकतो, यूट्यूब चॅनल खोलू शकतो किंवा तो चालवूही. आता तुम्ही म्हणाल यूट्यूब चॅनल खोलायची एवढ्या व्यापात यूट्यूब चॅनल खोलायची गरज काय होती? तसं म्हटलं तर हा यूट्यूब चॅनल मी काही टाईमपास म्हणून खोलला नाही आहे. कारण मला माझ्या बिझनेसचं इतकं काम असतं की मला वेळही भेटत नाही. तरीसुद्धा मी यातून थोडासा कुठंतरी, ज्यावेळी मी विश्रांती घ्यायची वेळ असते त्यावेळी मी थोडासा कुठंतरी वेळ काढते आणि हे आपले यूट्यूबचे व्हिडिओ तयार करते. मला माझ्या म्हणजे गृहउद्योगाला या चॅनलचा काय फायदा झाला माझ्या, आणि मी या बिझनेसमधल्या येणाऱ्या संकटांमधून बाहेर कशी पडले, माझे तोटे फायदे, मला आलेले चांगले वाईट अनुभव, मी पदार्थ कसे बनवते, ते कुठे विकते, त्यांचे दर काय आहेत, ते कसे किलो देते, चांगल्या वाईट प्रसंगातून मी काय शिकते, मला माझ्या अनुभवातून गृहिणींना एक चांगला संदेश द्यायचा आहे
की आपली कला कुठेही वाया जाऊ देऊ नका प्लीज. म्हणजे आपण ज्यावेळेस स्वतः काहीतरी करतो त्यावेळी आपल्याला त्याचं कौतुक नसतं, पण ज्यावेळी आपण ते पैसे घेऊन विकत देतो ना आपले पदार्थ वगैरे, ज्यावेळी पुढची व्यक्ती आपले कौतुक करते, आपल्या पदार्थांना खूप क्वालिटीचा दर्जा देते, त्यावेळी आपल्याला खूप बरं वाटतं. आपण घरात बसून फक्त मोबाईल बघणं, आपण घरी बसून फक्त मोबाईल बघणं, टी व्ही बघणं, घरातलं काम करणं याच्या व्यतिरिक्तही आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो, स्वतःसाठी पैसे कमवू शकतो, याचा विचार सर्व महिलांनी केला आहे. त्याच्यासाठीच मी हा चॅनल खोलला आहे. माझे चांगले वाईट मी अनुभव सांगू शकते तुम्हाला. आपण कुठली गोष्ट म्हणजे आपण जर एखादा पदार्थ बनवत असलो तर आपण म्हणजे कसा तो त्याची क्वालिटी कशी ठेवली पाहिजे, तो विकला कसा पाहिजे आणि त्याचा दर्जा कसा वाढला पाहिजे, पुढच्या कस्टमरला आपले पदार्थ कसे आवडले पाहिजेत याच्याविषयी मी माहिती देऊ शकते तुम्हाला. मला माझ्या छोट्याशा धंद्याचं रूपांतर एका मोठ्या धंद्यात करायचं आहे. मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास, खूप अडचणी, खूप संकटे येणार आहे. त्याच्यावर मात करून कसं पुढं जायचं, कसं प्रेरणादायी व्हायचं, स्वतःवर कसा विश्वास ठेवायचा हेही शिकलं पाहिजे. मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणारच आणि मी माझ्या प्रत्येक संकटावर मात करणार आणि माझं जे ध्येय आहे ते मी शक्य करून दाखवणारच, हे असं प्रत्येक स्त्रीनं स्वतःला म्हणायला हवं. आपण आपल्या पदार्थांचं मार्केटिंग कसं करतो, आपली क्वालिटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली क्वालिटी आपण कशी मेंटेन ठेवतो, आपल्या ग्राहकाला आपण काय देतो याचाही विचार आपण प्रत्येक वेळी करायला हवं. पुढच्या लोकांच्या सांगण्याच्या पद्धतीवरून त्यांना पदार्थ कसा हवा आहे यात म्हणजे त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीवरून त्यांना पदार्थाची चव कशी हवी आहे हेही आपल्याला एका त्यांच्या शब्दात कळायला हवं. एवढं आपण आपल्या धंद्याबरोबर प्रामाणिक असायला हवं. प्रत्येकाची आवडीनिवडी त्याच्या शब्दावरनं आपल्याला समजली पाहिजे. एवढ्या प्रामाणिकपणे आपण आपल्या कामात आपण मन लावायला हवं, तेव्हाच कुठंतरी आपला बिझनेस सक्सेसफुल होतो. मलाही बाहेर पडलं की खूप अनुभव येतात, म्हणजे चांगले अनुभव येतात, वाईट अनुभव येतात. मग मलाही असं वाटतं की मीही माझ्या मैत्रिणींना, माझ्या गृहिणींना या माझ्या अनुभवातून काहीतरी सांगता यावं मला त्यांना. जर मला त्यांना म्हणजे फायदा होत असेल तर त्यांनीही काहीतरी करावं असंही मला मनापासून वाटत असतं. मला तसं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडं खूप रोजचं एकतरी काही ना काहीतरी घटना अशी घडते की मला ती तुम्हाला सांगायची असते. पण कसं होतं प्रत्येक वेळ तेवढा पुरत नाही किंवा व्हिडिओ करायला मला काही दुसऱ्या महिलांसारखं किंवा दुसऱ्या यूट्यूबरांसारखं असं अगदी व्यवस्थित कट टू कट काही बोलता येत नाही. माझा प्रयत्न चालूच आहे. तुम्ही जर सर्वांनी जर मला मदत केली, सपोर्ट केला तर मी नक्की पुढे जाईन. मी काही मोठ्या श्रीमंत घरातली महिला किंवा गृहिणी नाही आहे. मी अगदी सर्वसामान्य घरातली महिला आहे. मलाही तुमच्या सपोर्टची गरज आहे. मी काही हा यूट्यूब चॅनल टाईमपाससाठी किंवा कशासाठी खोललेलं नाही आहे. तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा. म्हणजे व्हिडिओत जर काही चुका असल्या, काही वाटत असलं तरी मला कमेंट करून सांगा. इतक्या कामातूनही मी वेळ काढते, व्हिडिओ बनवते. याचा फायदा एक ना एक दिवस मला नक्की होईल याची मला खात्री आहे. तुम्हीही फक्त बसू नका, स्वतःसाठी काहीतरी करा. दुसऱ्यांजवळ सतत पैसे मागण्यापेक्षा स्वतः कमवा, स्वाभिमानी बना. प्रत्येक ताई, प्रत्येक गृहिणी स्वाभिमानी होऊ शकते. मलाही तुमच्या सपोर्टची गरज आहे. मीही तुम्हाला सपोर्ट करेन. तुम्हाला काही अडचण असली तर मला नक्की कमेंट करून सांगा. काही बिझनेस कोणता करू किंवा तुम्हाला कुठल्या जर पदार्थ बनवताना काही अडचण असली तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी नक्की तुमची कमेंट वाचल्यानंतर तुम्हाला पर्सनली मेसेज करेन किंवा कमेंटवरही उत्तर देईन. आणि एका मराठी सर्वसामान्य गृहिणीचा एक छोटासा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याला प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक पण करा. आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावरती राहू दे. हळूहळू माझा चॅनलही मोठा होईल याचा माझा पूर्ण प्रयत्न चालू आहे. पण वेळेअभावी आपल्याला प्रत्येक गोष्ट शक्य होतेच असं नाही. त्यामुळं 4 दिवसानंतर 2 दिवसानंतर व्हिडिओ जरी पडला तरी प्लीज माझा प्रत्येक व्हिडिओ पहा.
आपल्याला कसं होतंय, वेळ फार कमी मिळतोय. आपल्याला ज्यावेळी दिवाळीचं प्रोडक्ट तुम्ही बनवत असता त्यावेळी तुम्हाला तर माहिती आहे की एका पदार्थाला खूप म्हणजे खूप वेळ लागतो, 4-4, 5-5 तास अगदी लागतात. त्यामुळे व्हिडिओ बनवण्याची किंवा तुम्हाला माझे अनुभव सांगण्याची खूप म्हणजे खूप इच्छा असते, पण वेळेअभावी आपल्याला काहीही करू शकत नाही आपण. ज्यावेळे आपले प्रोडक्ट बनवून होतात त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी होते. स्वयंपाक झाला की नंतर मुलाचा अभ्यास असतो. मुलाचा अभ्यास झाला की आपलं पॅकिंग येतं. पॅकिंग झालं की रात्रच होते. रात्रीच आपल्याला नाही म्हटलं तर 11-12 तर वाजतातच पॅकिंग वर्क करायला. मग कधी वेळ मिळणार? मग असा कधीतरी थोडा जो 5-10 मिनिटाचा वेळ मिळून जातो त्यावेळी मी हे व्हिडिओ बनवते. त्यामुळं जरा तुम्हीही मला सपोर्ट करा, समजून घ्या. तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे, काहीतरी करू इच्छिते, तुमचीच मैत्रीण म्हणा. त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची सर्वांच्या खूप गरज आहे. आपण प्रत्येकाने एकमेकाला जर सपोर्ट केला तर आपण नक्कीच सर्वच महिला पुढे जाऊ, अशी मला आशा आहे. आणि माझ्याकडनं म्हणजे जेवढं देता येईल, माझे जेवढे अनुभव तुम्हाला सांगता येईल, माझे जेवढे तोटे फायदे तुम्हाला सांगता येतील तेवढे मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर त्यातूनही काही शिकता आलं तर शिकू शकता, किंवा तुमच्या जर काही अडचणी असल्या तर त्या तुम्ही माझ्याशी बोलू शकता, माझ्याशी मांडू शकता. मीही काही एवढी मोठी नाही आहे किंवा एवढा मोठा म्हणजे माझा चॅनेल नाही आहे, पण मला असं सतत वाटतं की ज्यावेळी आपण बिझनेस करतो त्यावेळी आपण प्रत्येकाच्या बरोबरीनं चालायला हवं. आजकालच्या युगात खूप म्हणजे खूप आता आपल्याला स्पर्धा खूप आहेत. एका गोष्टीला जर आपण मागणी केली तर त्याच्यासाठी आपल्याला 10 ते 15 फोन येतात. एवढी कंडिशन म्हणजे आता खूप स्पर्धा आहे, त्यामुळे आपणही त्यांच्या बरोबरीनेच चालायला हवं असं मला